देशामध्ये सध्या कोरोना विषाणूंचे थैमान चालू आहे। त्यामुळे संपूर्ण भारत हा लॉकडाऊन झालेला आहे। शालेय पोषण आहार हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना दिला जात असतो। त्यामुळे प्रत्येक शाळेकडे त्यांचा तांदूळ आहे। या तांदूळाचे वाटप हे विद्यार्थ्यांच्या पालकांना करण्यात यावे असा आदेश निघाल्यामुळे अमरावती येथील श्री समर्थ विद्यालयाच्या वतीने हे तांदूळाचे वाटप वर्ग 5 ते 10 मधील 1032 विद्यार्थ्यांना दिनांक 20 एप्रिल पासून तर 27 एप्रिल पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधवी मंगरुळकर यांनी दिली। सध्या शासनाने शालेय पोषण आहाराचे शिल्लक तांदूळ पालकांना वितरित करण्यासंबंधी आदेश काढलेले आहेत। त्यानुसार वर्ग 5 ते 8च्या 1032 विद्यार्थ्यांना आम्ही शालेय पोषण आहाराचा शिल्लक तांदूळ वाटणार आहोत। उद्या दिनांक 20 पासून 27 एप्रिलपर्यंत हे वाटप राहणार आहे। आमच्या शाळेतल्या सर्व वर्गांचे व्हॉट्सअप क्रमांक आमच्याजवळ आहेत। व्हॉट्सअप ग्रुपला ते जे पालक जॉईन आहेत त्यांना व्हॉट्सअपद्वारे आम्ही मेसेज पाठवलेले आहेत। जे व्हॉट्सअपवर नाही आहेत त्यांना फोन पण केलेले आहेत। पण तरीही काही पालकांना जर हा निरोप पोचला नसेल तर या माध्यमाद्वारे हा शालेय पोषण आहार वितरणाचा मेसेज जावा यासाठी हे आवाहन या ठिकाणी मी करते आहे। पालकांना आम्ही सांगितलेलं आहे की नियोजित वेळापत्रकानुसार त्या वेळेला त्यांनी यायचं आहे। एका दिवशी साधारणपणे 150 पालकांना आम्ही तांदूळ वितरित करणार आहोत। विद्यार्थ्यांना पालकांसोबत यायचं नाही असं स्ट्रिक्टली सांगण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांचं ओळखपत्र अथवा नसल्यास आधार कार्ड पालकांनी ओळख म्हणून आमच्याकडे आणायचं आहे। पालकांना तांदूळ नेण्यासाठी पिशवी आणण्याचं सांगण्यात आलं आहे। त्यानंतर पालकांनी मास्क किंवा रुमाल किंवा स्कार्फ तोंडाला बांधल्याशिवाय शाळेच्या गेटच्या आतमध्ये त्यांना आम्ही प्रवेश देणार नाही आहे। सोशल डिस्टन्सिंगचा नियमाचा वापर करून 1-1 मीटर अंतरावर साधारणपणे आम्ही खडूनी गोल आखलेले आहेत आणि वरांड्यामध्ये यांची रांग लावून आम्ही यांना तांदळाचं वाटप करणार आहोत। पालकांनी गर्दी करू नये आणि सहकार्य करावं अशी सादर विनंती आहे।